सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्व स्वामी भक्तांची तयारी चालूच असेल येणाऱ्या सप्ताहाची, बसण्याची, गुरुचरित्राची, त्याबद्दल इन डिटेल माहिती असणारे व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेले आहेत। गुरुचरित्र पारायणाची मांडणी असेल, गुरुचरित्र पारायणाच्या नियम अटी काय आहेत, तर याची माहिती मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर सर्वांनी जरूर चेक करा। तर आता बघा सप्ताह चालू होणार आहे, तर या 7 दिवसात बघा काही कारणास्तव तुम्हाला 21 दिवसांची सेवा करणं जमलं नाही, कुणाला 11 दिवसाच्या सेवेला बसता येणार नाहीये, त्यांनी या सप्ताह काळात या सेवा करा, चुकवू नका। बघा ज्यांना आणि ज्या महिलांना गुरुचरित्र पारायणाला सुद्धा बसता येणार नाही, कुणाचा मासिक धर्म असेल, विटाळ असेल, कुणाला गावाला जायचं असेल, अशी अनेक कारणं असतात। प्रत्येक आपण संसारिक माणसं आहोत, तर तुमच्या जर अशी काही कारणं असतील की या कारणांमुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही किंवा या सप्ताहामध्ये 21-11 दिवसांचं पारायण करता आलं नाही, त्यांनी या 7 दिवसात 20 ते 26 एप्रिल ही सेवा अजिबात चुकवू नका। प्रत्येक सेवेकरींनी ही सेवा करायची आहे। तर तुम्ही बघा स्वामीचरित्र सारामृताचे 7 पारायण तरी करू शकता, म्हणजे दररोज 1 ते 21 अध्यायांचं पठण केलं की तुमचं एक पारायण झालं, म्हणजे एक पाठ झाला। अशी 7 पारायणं होतील। शेवटी करते करविते महाराज आहेत, तुमच्याकडून किती सेवा करून घ्यायची, कोणत्या सेवा करून घ्यायच्या, हे सर्वस्वी महाराज करून घेणारे आहेत। आपल्या अडचणी, आपल्या समस्या सर्व काही महाराजांना माहीत आहे। तुम्ही फक्त सेवा करा, महाराजांची मनोभावे सेवा करा। तर तुम्ही 20 ते 20 एप्रिलपासून ते 26 एप्रिल सप्ताह काळात स्वामीचरित्र सारामृत घरी करू शकता किंवा केंद्रामध्ये सहभागी होऊ शकता। केंद्रामध्ये सुद्धा अखंड स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू असतं। या 7 दिवसात अखंड वीणावादन, अखंड नामस्मरण हे चालू असतं। सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महिला असतात आणि रात्री 8 ते पहाटे सकाळच्या 8 पर्यंत पुरुष लोक हे सगळी सामूहिक सेवा पार पाडतात। तर आता ज्यांना सामूहिक सेवेमध्ये भाग घेणं शक्य आहे त्यांनी सामूहिक सेवेत भाग घ्या, कारण की आपल्याला फक्त दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथीलाच या सेवेंना भाग घेता येतो। तर ज्यांना या सेवेत भाग घ्यायचा असेल त्यांनी अवश्य या सेवांमध्ये भाग घ्या। चंडी याग होणार आहे, गणेश यागांना आपल्या मुलांना पाठवा, जाताना त्यांच्यासोबत मोदक दुर्वा द्या। महिलांनी चंडी यागामध्ये सहभागी व्हा, स्वामी याग असतो, मल्हारी याग असतो, अशा सगळ्या सेवा असतात। बघा ज्यांना गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही त्यांनी या सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या। बघा महिला ज्या सामूहिक सेवेमध्ये भाग घेतात त्या किती सेवा करत असतात, घरातलं आवरून येतात, स्वामीचरित्र सारामृताला बसत असतात, यागांना सहभागी होत असतात, प्रहरांना सहभागी होत असतात। तर गुरुचरित्र पारायणाला बसता आलं नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही। आपल्याला ज्या यातील सेवा जमतील त्या आपण करायच्या आहेत। प्रहर असेल, याग असेल, तर प्रहर म्हणजे काय, तर अखंड नामस्मरण, अखंड स्वामी सेवा चालू असते, ज्यामध्ये अखंड वीणावादन चालू असतं, अखंड श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप चालू असतो। 2 सेवेकरी अखंड नामस्मरण करत असतात, 2 सेवेकरी अखंड स्वामीचरित्र सारामृताचं पठण करत असतात। तर या सप्ताह काळामध्ये अनुभूती देणाऱ्या या सेवा आहेत। तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या सेवेंना सहभागी व्हा, हजर राहा, केंद्रामध्ये राहा। आता ज्यांना केंद्रातही येणार नाही त्यांनी कमीत कमी या 7 दिवसात स्वामीचरित्र सारामृताचे 7 पारायण करा, 1 करा, 3 करा, 5 करा, यथाशक्ती यथाभक्ती करायचे आहेत। बघा आपल्या स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय हे खूप छोटे आहेत। बघा इथून हा चालू होतो, 1 ते 4था अध्याय असेल, 3रा अध्याय असेल, खूप छोटे अध्याय आहेत। तुम्ही जर वाचन करायला गेलात ना तर तुमचे 1 तासात, पाऊण तासात, आता ज्या महिलांचं स्पीड झालेलं आहे त्यांना बघा 1 तासात सुद्धा वाचन होतं, 1 तासात सुद्धा वाचन होतं महिलांचं। त्यामुळे तुम्ही अवश्य या सेवेंना जर भाग घेता आला तर सगळ्यांनी या सेवेमध्ये भाग घ्या आणि घरात 1 ते 21 अध्यायांचं करा। आता बघा ज्यांना काही कारणास्तव येणार नाही त्यांनी 3-3 अध्याय किंवा 7-7 अध्यायांचं पठण करा। त्याचबरोबर बघा 1, 11, 3, 5 अशा तुम्ही माळी जप करू शकता। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा माळ जप तुम्हाला करायचा आहे। आणि केंद्रामध्ये जर तुम्हाला ही सेवेमध्ये भाग घेता आला तर अवश्य करा। त्यानंतर औदुंबर पूजन, मी अनेकदा सांगते की औदुंबर पूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुमची कोणतीही मनातली इच्छा पूर्ण करणारा हा वृक्ष आहे। तुम्ही मंद मंद गतीने जर 11 प्रदक्षिणा नित्य नियमाने औदुंबराला घातल्यात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत, तर तुम्हाला प्रत्येक इच्छा फलद्रूप होईल हे मी सांगते। त्याचबरोबर दररोज औदुंबराचं पूजन करा। या 7 दिवसात तरी
बघा, सायंकाळी सुद्धा केंद्रामध्ये सामूहिक औदुंबर प्रदक्षिणा असते. आता ज्यांना त्या सेवेमध्ये सहभागी होत नाही त्यांनी घरी प्रदक्षिणा मारू शकता. धूपदीप औदुंबराला ओवाळावं. तर औदुंबर पूजनाचंही महत्त्व त्याचं मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. याबद्दल इन डिटेल माहितीचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे. 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा या सप्ताह काळात तुम्ही पठण करू शकता. दत्त महाराजांचा मंत्र जो आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर तोही तुम्ही पठण करू शकता. औदुंबराला प्रदक्षिणा मारत पठण करू शकता. त्याचबरोबर दत्तबावांनी सुद्धा तुम्ही पठण करू शकता. दत्तबावांनी सुद्धा या 7 दिवसामध्ये तुम्ही पठण करू शकता. गुरुचरित्रातील असेल, तारक मंत्र असेल, तारक मंत्र सुद्धा 1 वेळा, 3, 5 किंवा 11 वेळा, 21 वेळा पठण करू शकता. 108 वेळा एका बैठकीत पठण करू शकता. कोणतीही सेवा करा, संकल्पयुक्त करा. शेवटी आपल्याकडून सेवा करून घेणारे हे महाराज आहेत, करते करविते महाराज आहेत. तुम्ही फक्त मनोभावे सेवा करा महाराजांकडे. या 7 दिवसात तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती महाराजांची जी जी जमेल ती सेवा अवश्य करा. तुम्हाला प्रहरांना जमलं हजर राहिला तर प्रहर सेवेमध्ये भाग घ्या. सामूहिक याग होतो, सामूहिक यागामध्ये सहभागी व्हा. बघा, चंडी यागाला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेव्हा चंडी यागाला उपस्थित राहतो तेव्हा आपल्या कुळदेवतेची सेवा आपल्याकडून घडत असते. आपल्या कुळदेवतेच्या अनेक आपण प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये स्वाहाकार केला जातो. हळद असेल, कुंकू असेल, अक्षता असतील, जे 11 अलंकार काही असतील देवीला लागणारे, नैवेद्य, पुरणपोळी, पूर्णांची आरती, या सगळ्या गोष्टी केंद्रामध्ये होतात. बघा, आपल्याला धावपळीच्या जीवनात दररोज घरात या सेवा करणं शक्य होत नाहीत, पण सामूहिकरित्या ही सेवा आपल्या हातून घडून जाते. त्यामुळे कळकळीची विनंती आहे, जर कुणाला केंद्रामध्ये सहभागी या सेवेनं होता आलं तर अवश्य व्हा. आपल्या कुळदेवतीचा, खंडोबा रायांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो. गणेश यागामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये आमूलाग्र बदल होतो. स्वामी यागाला जेव्हा आपण उपस्थित राहतो तेव्हा स्वामींचं अखंड संरक्षण आपल्याला राहतं. जे गुरुमाऊली असं म्हणतात की जेव्हा आपण स्वामी यागाला उपस्थित राहतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे अखंड स्वामी नेहमीच प्रत्येकाच्या मागे स्वामी नेहमीच उभे असतात. पण स्वामी यागाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वामी यागाचं महत्त्व आहे कारण की हवन होत असतं आणि हवनाचं महत्त्व हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे गीताई याग असतो, स्वामी याग असतो. या प्रत्येक सेवेला दुर्गा सप्तशती वाचन होतं, स्वामी चरित्र होतं. तर जे जे तुम्हाला जमेल त्या सेवेला हजर राहण्याचा प्रयत्न करा. आरतीला हजर राहा. आरतीचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर 20 ते 26 एप्रिल पुण्यतिथीपर्यंत या सेवा तुम्ही प्रत्येकाने करा. तर एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.